बाई ऐक ना प्लीज, फक्त 1 मिनिटाचा वेळ दे. मी खूप महत्वाची गोष्ट सांगतो तुला, फक्त 1 मिनिटाचा वेळ दे. मी तुला ना आज 2 आयुष्यातला फरक सांगणार आहे. एक असतं स्क्रिप्टेड लाईफ, लिहून दिलेलं आयुष्य, आणि दुसरं अनस्क्रिप्टेड, स्वतः लिहिलेलं आयुष्य. ठीक आहे, चला आता एक एक्झाम्पल देतो. भाऊ, मी जर म्हटलं तुला, मी तुला 1,00,000 रुपये देतो, एका झटक्यात 1,00,000 रुपये देतो, तू मला तुझा हात कापून द्यायचा किंवा तुझे डोळे मला कापून द्यायचे. नाही देणार तू. बरं ठीक आहे, मी म्हटलं तुला की मी तुला थोडे अजून पैसे वाढवून देतो, तुझा कान कापून दे मला. नाही देणार तू, अजिबात नाही देणार. आणि समजा मी तुला म्हटलं की मी तुला महिना 15 ते 20,000 रुपये देणार, तुला 10 ते 12 तास काम करावं लागेल. ठीक आहे, जसं मी सांगेल तसं तुला करावं लागेल. तू तुझं अख्खं शरीर, तुझा वेळ, तुझं आयुष्य माझ्याकडे घाण ठेवणार. ठीक आहे, त्या फक्त 15 ते 20,000साठी. तू जेवणार कधी, मी ठरवणार. तू ऑफिसला कधी येणार, मी ठरवणार. तू रात्री घरी कधी जाणार, ते मी ठरवणार. तुला सुट्टी कधी पाहिजे, ते मी ठरवणार. तू वर्षातून किती वेळा आजारी पडू शकतोस, हे सगळं मी ठरवणार. तुझा ड्रेसिंग सेन्स माझ्यावर डिपेंड असेल. तू तुझ्या मनाच्या आवडीचे कपडे घालून येऊ शकत नाहीस. तू तुझ्या मर्जीने तुझ्या मित्रांना भेटायला जाऊ शकत नाहीस ना, तू कुठे फिरायला जाऊ शकत नाहीस. तू घरी फक्त कशासाठी जाणार माहितीये का, फक्त झोपायला. बस, विषय संपला. बाई, याला म्हणतात स्क्रिप्टेड लाईफ, स्क्रिप्टेड, लिहून दिलेलं आयुष्य. आणि गंमत काय माहितीये का, याला आपल्याकडे नोकरी म्हणतात. नोकरी. लाईफ सेट झाली है ना. आयुष्यभर दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचण्याला तू जर लाईफ सेट झाली म्हणत असशील ना, स्क्रिप्टेड, स्क्रिप्टेड लाईफ. ठीक आहे, पण अनस्क्रिप्टेड लाईफ, स्वतः लिहिलेलं आयुष्य, असं नसतं. तिथे तू राजा असतोस, सगळा खेळ तुझ्या नियमाने चालतो. आणि जर तुला तुझी लाईफ अनस्क्रिप्टेड बनवायची असेल ना, तर स्वतःची ताकद ओळख आणि राईट प्लॅटफॉर्म चूज कर. आता तू म्हणशील की दे ना भाई तू एक डायरेक्शन शोधून मला. ऐसा नहीं चलेगा मेरी जान. म्हणजे डायरेक्शन पण मीच देणार, आयडिया पण मीच देणार, मग तुम्ही काय करणार. ऐसा नहीं चलेगा. सगळंच जर मी ताटात वाढून देणार तर तुम्ही काय फक्त जेवायला येणार का. स्वतःचा मार्ग स्वतः शोधायला शिका. माइंडसेट बदलावं लागेल बस.